तर भावांनो, आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्यासाठी CapCut ॲप्लिकेशन लागणार आहे आणि त्याच्यासोबत एक सुपर VPN लागणार आहे. हे सर्व मटेरियल तुम्हाला माझ्या टेलिग्रामला भेटून जाईल. तर मी घेतो आहे CapCut ॲप्लिकेशन ओपन करून. ओपन केल्यानंतर हा एक तुम्हाला इंटरफेस दिसला अशा पद्धतीने. तर स्टार्टिंगला जे न्यू प्रोजेक्टचं नाव आहे याच्यावर क्लिक करून टाका. याच्यावर क्लिक केल्यानंतर जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या. मी घेतला आहे माझा मॉडेलची इमेज मी सिलेक्ट करून. तर काय करायचं, हे जे लास्टचं नाव टॅप टू टेस्ट CapCutचं याच्यावर क्लिक करून याला डिलीट करून टाका. खाली असं ऑप्शन भेटतं आपल्या डिलीटचं, तर याला डिलीट करून टाका. त्या फोटोच्या खाली ॲड व्हिडिओ असा ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं खाली आपल्याला 5 ऑप्शन त्याच्या प्रॉपर्टी तुम्हाला ओपन होऊन जातील. तर एक नंबरला जे साऊंड आहे, मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते तिथून सॉन्गमध्ये जाऊन ते ॲड करून टाका. ते घेतो मी व्हिडिओ टू एक्सट्रॅक्ट करून सॉन्ग. तर अशा पद्धतीने घेतल्यानंतर बॅक या. तर काय करायचं, तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं. अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर त्याला अशा धरून ठेवा आणि त्याला पुन्हा पुढे घेऊन टाका. त्याची लेंथ ॲटोमॅटिक लांब होऊन जाईल. ओके, तर बॅक या. एवढं केल्यानंतर सॉन्गवर क्लिक करा, म्हणजे आपण डायरेक्ट सॉन्गच्या लास्ट लिहून जाऊ एकदम मागे. काय करायचं नाही, आल्यानंतर फक्त बॅक या. एवढं केल्यानंतर तुमच्या जो मॉडेलची इमेज तुम्ही त्याच्यावर क्लिक करून टाका. तर क्लिक केल्यानंतर काय करायचं, एक नंबरला असं ऑप्शन भेटतं स्प्लाईट. तर स्प्लाईटचं ऑप्शनचं काम म्हणजे तुम्ही तिथे कट मारू शकता किंवा बीट लावू शकता. मी जिथं तुम्हाला स्प्लाईट बोलेल तिथं तुम्ही हे समजून घ्यायचं. ओके, तर पहिल्या ऑप्शनला स्प्लाईट मारून टाका इथं. तर स्प्लाईट मारल्यानंतर हा फोटो बघू शकतो मी इथं कट पडला आपला. तर याचा पुढचा पार्ट आहे हा, याला आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे. तर खाली अशा ऑप्शन भेटतात नॉर्मल सारखं स्टाईलच्या शेजारी डिलीट म्हणून एक ऑप्शन भेटतं, त्याच्यावर क्लिक करून टाका. तो पार्ट डिलीट झाला आहे. सॉन्ग आणि फोटो फाईनल आपला रेड झाला आहे. तर बीट आणि सर्व इफेक्ट सर्व कशी काय लावायचे तुम्हाला ते सर्व सांगून देतो. तर भावानं फायनली सर्व इफेक्ट वगैरे सर्व ॲड करून घेतले. तर आपलं पहिलं बीट आहे भावानं, ते तुम्हाला बीट वगैरे सांगतो. तर पहिलं बीट आहे ते आपलं कंप्लीट 3 सेकंदवर आहे भावानं. तर 3 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करून टाका. अशामध्ये क्लिक केल्यानंतर इथं पहिलेच ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट मारायचं. ओके, तर पहिलं लागलं आपलं बीट. तर त्याच्यापुरतं बीट आहे ते म्हणजे आपलं आहे 5 सेकंद, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. आणि त्याच्यापुरतं बीट आहे ते म्हणजे 6 सेकंदवर बघू शकता. आणि त्याच्यापुरतं बीट आहे ते म्हणजे 7 सेकंद. त्याच्यापुरतं बीट म्हणजे ते आहे 9 सेकंद. आणि त्याच्यापुरतं बीट आहे ते म्हणजे 11 सेकंद. आणि त्याच्यापुरतं बीट आहे म्हणजे 13 सेकंद. तर बघू शकता आपलं लास्टचं बीट आहे 13 सेकंद. तर सर्व बीट मी तुम्हाला सांगून दिले. तर राहिला विषय इफेक्टचा. तर स्टार्टिंगला की घालून टाकतो. तर काय करायचं माहिती आहे भावानो, तर काय करायचं, तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला काय करायचं, खाली अशी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली असे ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. एक तुम्हाला बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. तर इथं माझ्याच बेसिक दिसते, तुमच्याच्यात थोडंफार वेगळं असू शकतं ऑप्शन, काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला 100% ते ऑप्शन अशामध्ये लोक तुम्हाला भेटणार. तर याच्यावर क्लिक करून टाका. क्लिक केल्यानंतर त्याची पोझिशन तुमच्या हिशोबाने ठेवा. तुम्हाला इकडून ठेवायची तिकडून, तर मी इकडून ठेवतो आहे. ओके, तर हिला अशा पद्धतीने एवढं घेऊन टाकतो. तर येस म्हणतो. तर एवढं केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, तर प्लेच्या शेजारी एक प्लसची की भेटेल तुम्हाला, तर त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे ते ॲटोमॅटिक मायनसची होऊन जाईल. एवढं केल्यानंतर पुढे परत ते ॲटोमॅटिक प्लसची होऊन जाईल. नॉर्मली पुढे ॲटोमॅटिक आपण बॅक आलो आहे पुरं. एवढं केल्यानंतर काय करा, तुमच्या मॉडेलची इमेज परत क्लिक करा ज्याच्यावर काम चालू आहे त्याच्यावर, म्हणजे आपण लास्ट आलो आहे त्याच्या, बघू शकता तुम्ही. परत त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ती एकदम मायनसची होऊन गेली की. मग परत खाली आपल्याला ते बेसिक म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर जा. याच्यावर आल्यानंतर त्याची पोझिशन एकदम मध्यभागी सेट करून टाका. बघू शकता अशा पण एक ॲनिमेशन खतरनाक लागला आपला. आणि इफेक्टमध्ये भावनो इथं स्टार्टिंगला आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. ते व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगच्या शेजारी ओपनिंग क्लोजिंग म्हणून ऑप्शन असले याच्यावर या. इथं हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट आहे, बघू शकता तुम्ही. जर नाही इफेक्ट भेटला तुम्ही सर्च करू शकता हॅलो ब्लर, तुम्हाला 100% इफेक्ट तुम्हाला शो होऊन जाईल. ते हॅलो ब्लर घेतला आणि येस म्हणतो. या इफेक्टला आपल्याला ठेवायचं आहे कंप्लीट 6 सेकंदपर्यंत, बघू शकता. आणि याची ॲडजस्टमध्ये येऊन भावण्याची इंटेन्सिटी एकदम फुल करून टाका. बाकीची स्पीड वगैरे काहीच करू नका, फक्त इंटेन्सिटी आहे ती एकदम 100 करून टाका आणि येस म्हणा. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. परत तुम्हाला हा एक इफेक्ट दाखवतो. तर बघू शकता रेट्रो नावाचा इफेक्ट आहे. रेट्रोमध्ये येऊन इफेक्ट भेटतो आपला 4 नंबरला ब्लॅक नॉईज. नाही भेटला सर्च करू शकता, तुम्हाला 100% भेटेल. तर याला क्लिक करून येस म्हणा. याला ठेवायचा फक्त आपल्या एवढंच पार्टपर्यंत, म्हणजे 3 सेकंदापर्यंत, बघू शकता इथपर्यंत मी याला ठेवलं आहे. आणि एवढं केल्यानंतर इथं 3 सेकंदावर आल्यानंतर ती व्हाईट बीट आहे त्याच्यावर क्लिक करा. त्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर इथं व्हाईट फ्लॅश नावाचा इफेक्ट लावला आहे, बघू शकता ओव्हरलीमध्ये एकदम साईज एकदम कमी ठेवली, एकदम मायनस करून टाकून येस म्हणतो. अशा पण इफेक्ट लागतो व्हाईट फ्लॅश. परत इथे एक इफेक्ट लागला, बघू शकता. तर काय काय ही एक की सांगितली तुम्हाला, इथे की माझ्या स्टार्टिंगला फक्त त्याच्या पुढे या नॉर्मल 4 सेकंदवर. परत त्या बेसिकमध्ये ऑप्शनमध्ये जाऊन त्याला काय करायचं माहिती आहे का, त्या स्केलमध्ये येऊन त्याला झूम करा तुमच्या इमेजला पुरा अशापर्यंत थोडं झूम करून घ्या आणि ॲटोमॅटिक पुढे येऊन जा. परत त्या मॉडेलची मी क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिक मागे आली, परत तिथे की मारायची, मग ती मायनसची होऊन जाईल. आणि परत बेसिकमध्ये जाऊन भावानो त्याची स्केल जी आहे ती एकदम पूर्ण कमी करायची, जेणेकरून ती पहिली स्टेप तुमची अशी होती, इथं बघू शकता तीच इथं झाली पाहिजे. मग एक झूम आउट आली इफेक्ट तिथं फायनल ॲनिमेशन लागून जातं, बघू शकता अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर 6 सेकंदवर इथं डायरेक्ट
त्या 7 सेकंदवर आल्यानंतर त्या व्हाईट बिटवर क्लिक करून टाका आणि तिथं ठेवलं आपण पुल आउट. साईज एकदम 0.2 सेकंड ठेवले आणि येस म्हणतो. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर इथं बघू शकते खतरनाक इफेक्ट लागतो आपला. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. तर इथं तुम्हाला एक लेन्स म्हणून ऑप्शन भेटेल, नाईट क्लब म्हणून ऑप्शन भेटेल. त्याच्यात तुम्हाला एक शेक नावाचा इफेक्ट भेटून जाईल. ते हा इफेक्ट आहे, बघू शकता. तर याची ॲडजस्टमेंट काय करायची, ॲडजस्टमध्ये या. याची इंटेन्सिटी 20 लावा भावनो आणि याची स्पीड आहे ना 15 करा. ओके, अशा पद्धतीने लावून टाका. आणि इथे एक ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट लावला मी. तो व्हिडिओ इफेक्टमध्ये या, तो सुद्धा दाखवून देतो तुम्हाला. तर तो नाईट क्लबमध्येच भेटतो, 3 नंबरला भेटून जाईल ब्लॅक फ्लॅश नावाचा, बघू शकता. त्याच्यापुढे अशा 2 प्रकारच्या रॅश आहेत. त्याला सिलेक्ट करा, येस म्हणा. म्हणजे ब्लॅक फ्लॅश नावाचे भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं. त्याच्यापुढे 2 रॅश आहेत, तो लावून टाकायचा ब्लॅक फ्लॅश, जेणेकरून तो अशा पण लागून जाईल आपल्याला, अशा दिसून जाईल. एवढं केल्यानंतर आपण आलो डायरेक्ट आता 7 सेकंदवर. तर 7 सेकंदवर काय करता, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. तर इथं तुम्हाला डायरेक्ट पुढं सरकून घ्या. भरपूर असं वरती असे तुम्हाला नाव दिसत असेल. तर एक तुम्हाला ग्लिच म्हणून एक ऑप्शन भेटेल, बघू शकते, डार्कच्या शेजारी असतं. तर याच्यावर आल्यानंतर इथं लास्टला तुम्हाला क्रोमॅटिकवाला इफेक्ट भेटतो आहे. तर याला सिलेक्ट करा, येस म्हणा. तर त्याला ॲड करायचा आपला 7 सेकंदापर्यंत डायरेक्ट लास्टपर्यंत, बघू शकता 14 सेकंदापर्यंत. आणि याची ॲडजस्टमेंट या आणि याची इंटेन्सिटी आहे भावना, याची 60 लावून टाका इंटेन्सिटी. ओके, एवढी लावल्यानंतर तर इथं बघू शकता त्या इमेजवर क्लिक करा. 8 सेकंदवरच्या ॲनिमेशनमध्ये या. त्याला मी लावला आहे रॉक वर्टिकली, बघू शकता. साईज 1.6 सेकंद ठेवली आहे, येस म्हणतो. एवढं केल्यानंतर इथं 8 सेकंदवर यायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. तर तुम्हाला इथं नाईट क्लबमध्ये यायचं आणि एक तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटून जाईल. तर बघू शकता हा इफेक्ट. तर त्याला ठेवायचा आपल्याला इथं 9 सेकंदापर्यंत, बघू शकता कंप्लीट. तर याला कमी करून टाकतो मी. तर इथं 9 सेकंदापर्यंत त्याला करून टाकले, खतरनाक इफेक्ट लावून जातो, बघू शकता हा. तर याला अशा पण ठेवल्यानंतर आपण आलो डायरेक्ट कंप्लीट 9 सेकंदावर. 9 सेकंद इमेज आहे, ॲनिमेशनमध्ये जा. 3 नंबरचा इमेज लावला मी रॉक हॉरिझॉन्टली, बघू शकता. हा तुमच्या याच्यात इकडे तिकडे होऊ शकतो, पण तुम्हाला 100% भेटून जाईल. साईज 1.0 सेकंद ठेवले आणि येस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत इथं व्हायब्रेशन फ्लॅश, तोच इफेक्ट आहे भावना. तो कॉफी करायचा असेल, कॉफीचा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन भेटते कॉफी. तो कॉफी केल्यानंतर त्याला ठेवायचा आपल्याला इथपर्यंत, म्हणजे आपल्याला 10 सेकंदापासून ठेवायचा आहे तो, बघू शकता. 10 सेकंदापासून ठेवायचा आहे 11 सेकंदापर्यंत डायरेक्ट. ओके, एवढं केल्यानंतर 11 सेकंद इमेज ॲनिमेशनमध्ये जा. तिथं मी इन आउट कॉम्बो अशी वरती ऑप्शन भेटतं, तर कॉम्बो या. कॉम्बो आल्यानंतर इथं तुम्हाला स्टेच अँड डिस्टॉर्ट नावाचा इफेक्ट भेटून जातो आहे, बघू शकता. डिस्टॉर्ट अँड स्टेच साईज एकदम फुल ठेवायची आहे इफेक्टची. बुक कॉम्बोमध्ये जेवढी तुम्ही इफेक्ट यूज करता भावना, ती साईज एकदम फुल ठेवायची. ओके, तर येस म्हणतो. एवढं केल्यानंतर इथे एक बॉडी फिट लागतं, बघू शकता. तर इथं बॉडी फिटमध्ये या. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये तो बॉडी फिट भेटून जाईल भावना. इथं शेजारी सरकून घ्या, स्ट्रोकमध्ये या. ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यानंतर तर बघू शकता तुम्ही हा इफेक्ट आहे, हा बघू शकता. हा इफेक्ट आहे ना आपला टोटम फ्लेम्स नाव त्याचं. तर त्याला ठेवायचं फक्त एवढ्या पार्टपर्यंत भावना आपल्याला, इथपर्यंत. त्याला आपण ॲड केला आहे कंप्लेट 11 सेकंद. ॲडजस्टमध्ये तुमची स्पीड पूर्ण वाढून टाका. हा इफेक्ट खतरनाक लावून गेला आपल्याला. आणि लास्टचा इमेज पाहून त्या इमेज क्लिक करून टाका, ॲनिमेशनमध्ये या. त्याला लावला 2 नंबरचा ॲनिमेशन रॉक वर्टिकली, साईज 1.0 सेकंद ठेवले, येस म्हणतो. एवढं केल्यानंतर इथं बघू शकता बॉडी फिट लागते. परत बॉडी फिटमध्ये या. तुम्हाला स्ट्रोकमध्ये एक बॉडी फिट भेटतं, ते म्हणजे फिगर ग्लेअर, बघू शकता. नाही भेटला सर्च करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर मी याला भेटला आहे, तर याला सिलेक्ट करतो. तर त्याला ठेवायचं आहे फक्त आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत. त्याच्या ॲडजस्टमध्ये येऊन भावनो ह्याची इंटेन्सिटी पूर्ण ऑफ करून टाका, बघू शकता. लाईट एकदम पूर्ण ऑफ झाली, आपल्याला ब्लेंडिंगसारखी दिसली आहे. आणि याचा कलर तुम्ही बदलू शकता तुमच्या मनाने, बघू शकता जो वाटेल तो, अशा पद्धतीने. ओके, एवढं केल्यानंतर याच्या ॲडजस्टमध्ये येऊन याची स्पीड वगैरे पूर्ण फुल करून टाका. एवढं केल्यानंतर तुमचा लास्टला काय करायचं, ओव्हरलीमध्ये या. इथं ॲड ओव्हरलीमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला मी टेक्स्ट दिलं आहे ते तुम्ही ते ॲड करून टाका. तर काय करायचं माहिती आहे, तुमच्या हिशोबाने त्याला टेक्स्ट सिलेक्ट इथं अशा पण तुम्ही बेसिकमध्ये येऊन इथं तुम्ही त्याला टेक्स्टला तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याला सेट करू शकता. इथं वर खालीवर घेऊ शकता. तर तुम्ही सेट केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, तर इथं इफेक्टमध्ये यायचं. मग ते हॅलो ब्लर तुम्ही इफेक्ट ॲड केला आहे, त्याला फक्त इथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होऊन जात्या हॅलो ब्लरच्या. तर 4 नंबर एक ऑब्जेक्ट म्हणून ऑप्शन भेटतं तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करा. आणि इथं बघू शकता ते जो ऑप्शन असेल ते फक्त तुमच्या फोटोला क्लिक असेल, बघू शकता. जेणेकरून तो इफेक्ट फक्त फोटो लागेल हॅलो ब्लर. ओके, तर इथं ऑब्जेक्टमध्ये आल्यानंतर ते फोटोवर नाही क्लिक करा, आपल्याला 1 नंबरचा ऑप्शन भेटतो ऑल व्हिडिओज, त्याला सिलेक्ट करा. जेणेकरून ते हॅलो ब्लर पूर्ण तुमच्या टेक्स्टला सुद्धा लागून जाईल, अशा पण पाहून बघू शकता. एवढं केल्यानंतर काय करता, सेटिंगमध्ये यायचं वर, त्याची फेवरेट 60 करून टाकायची आणि याची कोडेट हाय करून टाकायची. एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुमचा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून टाका. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या ट्युटोरियल.